परभणी बीड प्रकरणी विधानसभेत चर्चा झाली। न्यायालयाने चौकशी करा असं सुनील प्रभू यांनी म्हटलेलं आहे। तर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचीही चौकशी करा अशी मागणी आता करण्यात येते। संतोष देशमुख या सरपंचाला ज्या पद्धतीने मारलं गेलं, त्याच्या शरीरावरती सगळ्या भागावरती आघात करून जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला ते जर पाहिलं असेल तर आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे खून झाले असतील त्यापेक्षा निर्दयी अशा पद्धतीची मारहाण करून संतोष देशमुख यांचा या ठिकाणी खून झाला। परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती तोडल्यानंतर त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी बंद पाळला। त्यानंतर एक जमाव त्या ठिकाणी आला। एका विधी महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी त्या ठिकाणी जातो। तो आंदोलक होता की फोटो काढण्यासाठी गेला होता हा भाग गौण आहे, परंतु पोलीस त्याला पकडतात, पोलीस कोठडीमध्ये ठेवतात। पोलीस कोठडीमध्ये त्याला मारहाण झाली की नाही झाली चौकशी अंती समोर येईल, परंतु त्याला छातीमध्ये कळ आली आणि इस्पितळामध्ये दाखल करण्यात आला आणि त्याचा मृत्यू झाला। हे दुर्दैवी आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये सिटिंग जज मार्फत याची चौकशी करा। आणि परभणीच्या घटनेबाबत परभणीमध्ये सूर्यवंशीची झालेली हत्या ही हत्या मी हत्याच म्हणतो की पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू ही हत्या आहे का याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे।